टेक्निकल बॅकग्राऊंडचे ह्याच्या अगोदर लँग्वेज झाली, ठीक आहे. मग तुम्हाला जास्त क्वेश्चन करत नाही, ह्यांना समजलं की तुम्हाला समजलं असं ठीक आहे. इफ लूप म्हणजे एक डिसिजन मेकिंग आहे आणि डिसिजन मेकिंग बेस्ड ऑन कंडिशन. एक कंडिशन असेल, त्या कंडिशनच्या बेसवर आपण डिसिजन घेणार आहे. ज्या पद्धतीने सपोज मला ऍडमिशन घ्यायचं आहे इंजिनिअरिंगला, त्यासाठी मला 12th पास होणं गरजेचं आहे. ठीक आहे. डिसिजन काय आहे की मला ऍडमिशन घ्यायचं आहे इंजिनिअरिंगला, पण कंडिशन काय आहे 12th पास होणे. ती कंडिशन सॅटिस्फाय झाल्यानंतरच मी तो डिसिजन घेऊ शकतो, म्हणजे ती कंडिशन ट्रू असेल तर. अदरवाईज असं समजा की तुम्हाला 35च्या अबाव मार्क्स पडले तर तुम्ही पास आहे. पास हा तुमचा डिसिजन झाला, पण कंडिशन काय आहे, तुमचे मार्क्स हे 35च्या ग्रेटर पाहिजेत. म्हणजे कंडिशन जर ट्रू असेल तरच तुमचा तो डिसिजन काय होणार आहे, प्रिंट होणार आहे. किंवा ह्याच्या लँग्वेजमध्ये आपण स्टेटमेंट म्हणूया. इथे बघा, इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल सिंटॅक्स. इफ म्हणजे आपण त्याला मराठीत म्हणतो जर. एक्सप्रेशन म्हणजे कंडिशन. इथे आपल्याला कंडिशन द्यायचे. कंडिशन देण्यासाठी आपल्याला यूज करायचा आहे कंपॅरिझन ऑपरेटर्सचा. लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल टू, नॉट इक्वल टू, मॉड्युलो. ओके, ह्यांचा यूज करायचा आपल्याला कंडिशन देण्यासाठी. जर ती कंडिशन ट्रू असेल तर तो काय करेल, स्टेटमेंट प्रिंट करेल जे तुम्ही स्टेटमेंट देणार आहेत ते. अदरवाईज तो स्टेटमेंट प्रिंट करणार नाही. म्हणजे हा कंडिशन ट्रू झाला पाहिजे तर आपण काय करणार, स्टेटमेंट प्रिंट करणार. मी आधी तुम्हाला कोड रन करून दाखवतो, एक एक्झाम्पल. त्यानंतर हा फ्लो चार्ट दाखवतो, जेणेकरून तुम्हाला फ्लो चार्ट समजेल. मी माझी ओरिजिनल जी फाईल आहे ती ॲज इट इज ठेवतोय. एक डुप्लिकेट फाईल बनवून सेव्ह ॲज करून आपण त्याचे चेंजेस करूया, जेणेकरून मला पुढच्या अभ्यासासाठी बेटर आहे. मी आता जे कंडिशन सांगितले तुम्हाला मार्क्सचे, तेच इफ मध्ये आपण ट्राय करूया. इफ मार्क्स किती ग्रेटर दॅन पाहिजे की लेस दॅन? ग्रेटर दॅन 35 आणि कोलन. कोलन हा कंपल्सरी आहे, कोलन द्यायचाच. जेव्हा तुम्ही कोलन द्याल तेव्हा इंटर करा. इंटर केल्यानंतर तो ऑटोमॅटिक ना व्हाईट स्पेस घेईल. व्हाईट स्पेस म्हणजे टॅबचा स्पेस. सिंपल आपला स्पेस नाहीये, तो टॅबचा स्पेस आहे. जर चुकून जर रिमूव्ह झाला तर टॅब प्रेस करा किंवा बॅकला जाऊन इथून इंटर करा. ही त्याची अलाइनमेंट आहे. ही अलाइनमेंट जर मिस केला तर तुम्हाला इंडेंटेशन एरर येईल, म्हणजे अलाइनमेंटचा एरर येईल. कोलन नंतर कुठेही असू दे, इफ असू दे, फॉर असू दे, व्हाईल असू दे, कोलन नंतर तुम्हाला तो व्हाईट स्पेस देणं गरजेचंच आहे. ठीक आहे. आणि मी इथं लिहित आहे प्रिंट पास. आता मार्क्स म्हणजे मला काय माहित आहे का? नाही. आता मार्क्स नावाचं व्हेरिएबल पण डिक्लेअर करावं लागेल मला. तर मी काय करेन, ह्याच्या वर डिक्लेअर करेन मार्क्स इक्वल टू सपोज 40 आहे. बघा, मार्क्स मध्ये आता 40 व्हॅल्यू स्टोअर आहे. 40 ग्रेटर दॅन 35 ही कंडिशन ट्रू आहे की फॉल्स आहे? ट्रू आहे. ट्रू जर असेल तर तो काय करेल, डायरेक्टली ह्या लूप मध्ये इंटर करेल. लूप मध्ये इंटर केल्यानंतर तो चेक करेल की इथे काय प्रिंट करायचं आहे. लूप मध्ये तुमचा लूप इथे स्टार्ट होईल. ओके, ह्या बॉडीमध्ये किंवा ह्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही जे जे काही दिलेलं आहे तो प्रिंट करणार. आता फक्त मी एकच लाईन लिहिलेली आहे, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, पास. ही कंडिशन ट्रू आहे तर माझा आन्सर येणार आहे पास. मार्क्स मला 4 आहेत. ही कंडिशन ट्रू आहे का? फॉल्स आहे. तर तो ह्या लूपमध्ये इंटर करणार नाही, म्हणजे ह्याचा आन्सर काही येणार नाही, ब्लँक. कारण की आपण त्या कंडिशनच्या बेसवर तो प्रिंट केलेला आहे ना. ती कंडिशन सॅटिस्फाय असेल तर आपण प्रिंट करतो. सपोज आपण अशा पद्धतीने लिहूया
आणि इथे लिहिन मी 37. मार्क्स आहेत 37. इफ मार्क्स ग्रेटर दॅन 35 ही कंडिशन ट्रू असेल तर तो लूपमध्ये इंटर करेल, आणि लूपमध्ये इंटर केल्यानंतर त्याला 2 लाईन प्रिंट करायच्या आहेत. किती लाईन प्रिंट करायचे? 2 लाईन. कारण की स्टेटमेंटमध्ये तुम्ही जे जे काही द्याल तो सर्व काही प्रिंट करेल. आता इथं तुमचा आन्सर येणार आहे पास आणि पायथन. काय येईल आन्सर? नाही येणार. रिझन करेक्ट, कारण तो स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन आहे. म्हणजे 35 पेक्षा जास्तच पाहिजे, 35 नसायला पाहिजे. मग आपण 35 जर कन्सिडर करत असेल, जर रिअल एक्झाम्पल मध्ये घेत असेल तर 35 हा पासिंग असतो. तर आपल्याला इथे काय द्यावं लागेल? इथे इक्वल टू, म्हणजे 35 सुद्धा तो कन्सिडर करेल. बघा सध्या मी इक्वल टू नसताना आन्सर दाखवतो तुम्हाला एम्प्टी, आणि इक्वल टू असताना आन्सर. हे सिंपल कंडिशन झालेलं आहे, इफ कंडिशन. तर ह्याचं एक्सप्रेशन बघा, इफ कंडिशन स्टेटमेंट. ह्याचा जो फ्लो चार्ट आहे इकडे बघा. इथून तुम्ही व्हॅल्यू पास करणार, इथे तुमची कंडिशन चेक होईल. कंडिशन ट्रू असेल तर कंडिशनल कोड किंवा स्टेटमेंट बॉडी, त्याला मल्टिपल नियम आहेत, तर कंडिशनल कोड होईल. जर ती कंडिशन फॉल्स असेल तर डायरेक्टली एक्झिट करेल. हा फ्लो चार्ट आहे. व्हॅल्यू पास करा, कंडिशन चेक, इफ कंडिशन इज ट्रू देन कंडिशनल कोड एक्झिक्युशन, अदरवाइज डायरेक्टली एक्झिट. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. सपोज ए आहे माझ्याकडे 10 आणि बी आहे 20. मला काय करायचं आहे, जर बी ची व्हॅल्यू ग्रेटर असेल ए पेक्षा तर मला बी इज ग्रेटर दॅन ए अशा पद्धतीने लिहायचं आहे. बी ही बी ग्रेटर पाहिजे ना. इफ बी ग्रेटर दॅन ए कोलन, कंडिशन झाली, इंटर, प्रिंट करायचं आहे बी इज ए. तर आता याला आपण रन करूया. बघा रन केल्यानंतर काय होईल, पहिल्यांदा ए असाइन होईल, ए ला असाइन होईल व्हॅल्यू 10, बी ला 20 असाइन होईल. त्यानंतर इफ कोड आहे, इथून तुमचा इफ कोड स्टार्ट झालेला आहे आणि इथे एंड झालेला आहे. ठीक आहे. बी ग्रेटर दॅन ए ही कंडिशन ट्रू आहे का? आहे. 20 ग्रेटर दॅन 10. तर हा तुमचा जो काही स्टेटमेंट आहे, बॉडी आहे, तो प्रिंट होईल. ह्या केसमध्ये सांगा मला काय होईल? काहीच नाही येणार, कारण की ती कंडिशन फॉल्स आहे. कंडिशन ट्रू असेल तरच आपण त्या लूपमध्ये इंटर करणार आहे. ठीक आहे. ह्या केसमध्ये काय येईल? करेक्ट. इथे तुम्हाला काय येईल? इंडेंटेशन एरर येईल. इंडेंटेशन म्हणजे अलाइनमेंट एरर. तर इथं तो सांगतोय सुद्धा पायथन की इथे तुम्हाला काहीतरी चुकीचं झालेलं आहे. तरी तुम्ही काय करा, बघा हे स्पेस द्याल ना तर तिथे रेड साईन यायला चालू होईल. तर तुम्ही काय करा, डिरेक्टली टॅब. काही डाऊट कोणाला? ऑनलाईन पार्टिसिपेंट किंवा ऑफलाईन तुम्ही दोघं जण आहे आणि बाकीच्यांना इफ समजला का? कोणतीही कंडिशन असू दे, फक्त तुम्हाला ती कंडिशन लिहिता आली पाहिजे. आता मला सांगा, हा जो कोड आहे हा बरोबर आहे की चुकीचा आहे? हंड्रेड आहे. बी ची व्हॅल्यू 200 आहे. बी इज ग्रेटर दॅन ए, पण आपण प्रिंट काय करतोय? मग काय चुकीचं आहे? हा येस, म्हणजे कोड चुकीचा नाहीये, तुम्ही जे स्टेटमेंट दिलेलं ना ते चुकीचं आहे. तो फक्त कंडिशनच्या बेसवर न तुम्ही बॉडीमध्ये काय देणार आहे ते तुमची चॉईस आहे. इथे तुम्ही चुकलेला आहे, कोड चुकलेला नाहीये. म्हणजे तुमचं इंटरप्रिटेशन चुकलेलं आहे. तुम्ही असं समजू नका की कोडने असं कसं दिलेलं आहे. कोड फक्त चेक करेल कंडिशन.
आणि ट्रू असेल तर बॉडी प्रिंट करायचं काम करेल. बॉडीमध्ये तुम्ही 1 2 3 लिहिला तरी तो 1 2 3 प्रिंट करेल. त्याला सेन्स नाही की म्हणजे तुम्ही ए ग्रेटर दॅन लिहिले तिथं बी लिहायला पाहिजे, तो असं नाही सांगणार. तुम्ही जे लिहाल तेच प्रिंट करणार. जरी मी इथं 1 2 3 लिहित असेल तर तो 1 2 3 प्रिंट करणार. मग त्याचं काम काय आहे? फक्त कंडिशन चेक करणे, ट्रू आहे की फॉल्स आहे. ट्रू असेल तर बॉडी एक्झिक्युशन, अदरवाईज डायरेक्टली एक्झिट. एवढंच काम आहे त्याचं. हा आहे इफ स्टेटमेंट. मी इफ एल्स आणि इफ इलिफ एल्स सांगेन, त्यानंतर आपण एक 4-5 एक्झाम्पल घेऊया. वेगवेगळे एक्झाम्पल घेऊया जेणेकरून आपल्याला सॉल्व्ह करता येईल. आता हा स्टेटमेंट बरोबर आहे, बी इज ग्रेटर दॅन ए. आता इथे काय आउटपुट येतं का? जर बी ग्रेटर दॅन ए असेल तर आउटपुट आहे, नसेल तर इथे नाहीये. पण आपल्याला जर प्रिंट करायचं असेल तर त्याला म्हणतो आपण अदरवाईज. काय आपण म्हणणार आहे? आपण अदरवाईज. ही कंडिशन ट्रू असेल तर हे प्रिंट कर, अदरवाईज म्हणजे एल्स. आणि अदरवाईजला कंडिशन नसते, कारण ती ह्या कंडिशनवर डिपेंड आहे ना. तो ही कंडिशन ट्रू असेल तर हे, नसेल तर अदरवाईज. म्हणजे कंडिशन एकच आहे पूर्ण इफ एल्स मध्ये, बरोबर आहे. नेहमी लक्षात ठेवा, एल्सला कंडिशन नसणार आहे. कोलन विसरायचा नाही. आणि ह्याची अलाइनमेंट बघा, इफच्या खाली एल्स आहे. एंटर, प्रिंट. आता इथे मला काय लिहायचं? बी इज ग्रेटर दॅन ए किंवा सॉरी ए इज ग्रेटर दॅन बी किंवा बी इज लेस दॅन ए, अशा पद्धतीने लिहू आपण. बी इज लेस दॅन ए. ठीक आहे. आता बघा, पहिली कंडिशन तो चेक करेल. कंडिशन ट्रू असेल, आहे का ट्रू? नाहीये, तर डिरेक्टली अदरवाईज कडे जाणार तो. कंडिशन ट्रू आहे का? लाईन बाय लाईन चेक करायचं बरं का, म्हणजे इथून स्टार्ट करायचं. कंडिशन ट्रू आहे का? आहे. तो डिरेक्टली इथे इंटर करेल, रन करेल, एक्झिट करेल. अदरवाईज कडे जायची गरज नाही, एल्स कडे जायची गरज नाही. तर नेहमी लक्षात ठेवा, एल्सला कधीही कंडिशन नसते. एल्स हा डिपेंड असतो तुमच्या इफच्या कंडिशनवर. इफ किंवा एल्सच्या वर जेवढे कंडिशन आहेत त्या पूर्ण कंडिशनच्या बेसवर. आता तिथे 2 कंडिशन असतील, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय नसतील तरचा प्रश्न आहे तो. आता सध्या आपण एकच कंडिशन पाहतोय. ठीक आहे. तर ह्याचा जर फ्लो चार्ट पाहायचा असेल तर ह्या फ्लो चार्ट मध्ये अजून काय ऍड होईल सांगा? हा इफचा फ्लो चार्ट आहे. ह्या फॉल्स मध्ये इथे अजून एक ऍड होईल ना, स्टेटमेंट, एल्सचा स्टेटमेंट, बरोबर आहे. ट्रू असेल तर कंडिशनल कोड, फॉल्स असेल तर इथे एल्सचा स्टेटमेंट ऍड होईल. एवढंच ऍड होणार आहे. बरोबर आहे. व्हॅल्यू कंडिशन, इफ कंडिशन इज ट्रू देन इफ स्टेटमेंट, इफ फॉल्स म्हणजे अदरवाईज, एल्स कोड. ठीक आहे. अजून आपण काही एक्झाम्पल पाहिले की तुम्हाला ते क्लिअर होईल. आता फक्त स्ट्रक्चर समजून घ्या की इफ कधी वापरायचं आहे, इफ एल्स कधी वापरायचं आहे, आणि इफ इलिफ एल्स कधी वापरायचं आहे. ठीक आहे. इफ समजला, इफ एल्स समजला. हा, आता आपण इथेच पाहूया. मी याला रिमूव्ह करतो. नाही, इथे आहे की. हा, ठीक आहे. बघा, मला काय करायचं आहे, मार्क्स जर ग्रेटर दॅन 75 असेल, मार्क्स जर 75 च्या ग्रेटर असेल मार्क्स, तर मला म्हणायचं आहे ओ ग्रेड. काय म्हणायचं आहे? ओ ग्रेड. 70 to 60 असेल, 60 to 75 असेल तर ए ग्रेड. आणि डायरेक्टली आपण करूया 35 to 60 बी ग्रेड कन्सिडर करा फक्त, आणि डिरेक्टली नंतर फेल. ओके. आता इथे बघा, इथे मल्टिपल कंडिशन आहेत. इथे एकच कंडिशन नाही, पास फेल असे बायनरी आहेत का? नाही, इथे मल्टिपल कंडिशन आहेत. आता मल्टिपल कंडिशन असेल तर इथे इलिफचा एक रोल येतो. कसा रोल येतो बघा, आपण कोड स्टार्ट पासून, स्क्रॅच पासून लिहूया. इफ
स्टार्ट तर इफ पासूनच पाहिजे. ओके, इफ मार्क्स मी एम करेन, काय होईल थोडं टायपिंगसाठी टाइम जाण्याची. मार्क्स ग्रेटर दॅन 75 ही कंडिशन झाली इफची. कोलन इंटर प्रिंट कोणता ग्रेड आहे, करेक्ट, ओ ग्रेड. डन. आता इथे एल्स नाहीये, नाहीतर एल्स केला की 75 च्या बिलो सगळे फेल होऊन जातील. ठीक आहे, 60 to 70 पाहिजे ना, तर मी तर म्हणेन इलिप. इलिप कंडिशन, एल्स इफ असं म्हणलं तरी चालेल त्याला. इलिप कंडिशन. इथे अजून एक कंडिशन येईल. मोर दॅन 2 कंडिशन लिहायचं असेल तर इलिप लागेल. 2 और मोर दॅन. आता मला इथे कंडिशन लिहायचं आहे की बघा 60 ग्रेटर दॅन मी एम म्हणतो. बघा मी असं का म्हटलेलं आहे, मला 75 to 60 रेंज द्यायची ना. जर 75 च्या वर असेल तर तो ऑलरेडी ओ ग्रेड मध्ये जाणारच आहे. तो 75 च्या बिलो असेल तरच खाली येणार आहे ना. मग आता मी 60 जर देत असेल, चुकीचं लिहिलं का मी, 60 देत असेल तर ऑलमोस्ट 60 to 75 होणार आहे. आणि तो 75 च्या अबाव असेल तर तो खाली तर येणारच नाही आहे इलिप साठी. तो 75 च्या बिलो आहे म्हणूनच तो इथे इंटर करणार आहे. प्रिंट कोणता ग्रेड, ए ग्रेड. ठीक आहे, सॉरी रन झालं होतं माझ्या. नंतर परत एकदा इलिप येणार आहे का, अजून एक कंडिशन आहे ना, एम ग्रेटर दॅन 35 प्रिंट बी ग्रेड. ओके, आपण एवढंच घेतलेलं आहे. आणि लास्टला एल्स. एल्सला कंडिशन आहे का, नाही. आता हा कोड मी तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे, हा कोड बघा कसा रन होणार आहे. लाईन बाय लाईन आपण रन करूया. 80 मार्क्स किती आहे तुम्हाला, 80. इफ 80 ग्रेटर दॅन 75 कंडिशन ट्रू आहे का, आहे. तो डायरेक्टली प्रिंट ओ ग्रेड करेल आणि एक्झिट होईल. डायरेक्ट एक्झिट होईल. कनिष्ठ एक प्रिंट झालं ना. सपोज माझ्याकडे 70 आहे, पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते का, नाही. मग तो दुसऱ्या कंडिशन कडे जाईल. दुसरी कंडिशन ट्रू आहे का, आहे. मग तो ए ग्रेड प्रिंट करेल. मी रन करून दाखवतो तुम्हाला. जर मी 50 ठेवत असेल, पहिली कंडिशन ट्रू आहे का, नाही. तो सेकंड कंडिशन जाईल. सेकंड कंडिशन ट्रू आहे का, नाही. थर्ड कंडिशन ट्रू आहे का, आहे. तर तो तुम्हाला बी ग्रेड देईल. आणि सपोज तुमच्याकडे 20 आहे, पहिली कंडिशन ट्रू आहे का, नाही. सेकंड कंडिशन, थर्ड कंडिशन, तिन्ही कंडिशन फॉल्स आहेत, तर अदरवाइज फेल. बघा, जर कोणाला काही डाऊट असेल एम ग्रेटर दॅन 60 तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. 60 to 75 आहे ना, तर तुम्ही असं म्हणू शकता एम लेस दॅन 75 अँड एम ग्रेटर दॅन 60 अशा पद्धतीनेही लिहू शकता. थोडं मी बेसिक हे सांगितलं होतं की 75 च्या बिलो असेल तरच तो खाली येणार आहे, अदरवाइज खाली येणार नाही. म्हणजे हे लिहायची गरज नाही. ठीक आहे, इफ इलिप इलिप एल्स जेवढे कंडिशन आहेत तेवढे इलिप. आणि एल्सनेच एंड करायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही इथे परत जर इलिप दिलात, एम लेस दॅन 35 प्रिंट फेल, तरी सुद्धा तो रन होणार आहे. इथे एल्स वापरायलाच हवं असं काही कंडिशन नाहीये, कारण की विदाउट एल्स सुद्धा आपण इफ वापरलेला आहे. तर अशा पद्धतीने इफ 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 एल्स इफ इलिप एल्स आणि त्याचा फ्लो चार्ट बघा. इथे व्हॅल्यू पास करणार तुम्ही. पहिली काय, इफ कंडिशन. इफ कंडिशन ट्रू असेल तर इफची बॉडी आणि एक्झिट. फॉल्स असेल तर इलिपची कंडिशन. इलिपची कंडिशन ट्रू असेल तर इलिपची बॉडी. नेक्स्ट इलिप असेल तर नेक्स्ट इलिपकडे. अशी प्रोसिजर कंटिन्यू राहील. जेव्हा तुमचे इलिप संपतील तेव्हा तो एल्स कडे जाईल. मी ते एकच इलिप ऍड केलेला आहे.
असे तुम्ही मल्टिपल इलिप ऍड करू शकता. आता तुम्ही मला एक्झाम्पल सांगा, आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. इफ एल्स असू दे किंवा इफ इलिप एल्स असू दे. एक्झाम्पल जसं की आता मी ग्रेडचं घेतलेलं आहे, तसं की आता ऑड इव्हनचा कोड एक फेमस आहे तो मोस्टली प्रोग्रामरमध्ये. ऑड व्हॅल्यूज कोणते? 1 3 5 येस करेक्ट. हा, आणि इव्हन कोणते? 2 4. आता इफ मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल तर कोड लिहिणे नाही, तुम्हाला ते लॉजिक बिल्ड करणे इम्पॉर्टंट आहे. ऑड कधी म्हणायचं आहे आणि इव्हन कधी म्हणायचं आहे, ओके, हे तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, आता जे ऍक्च्युली बॅकग्राऊंड वाले आहेत त्यांना ते माहीतच आहे ऑड कधी आणि इव्हन कधी. तर त्यासाठी एक सिंपल सोल्युशन आहे. जर त्याला 2 ने पूर्णपणे डिव्हिजिबल होत असेल किंवा रिमाइंडर 0 होत असेल 2 ने डिवाइड केल्यानंतर, तो इव्हन नंबर आहे. जसं की 2 4 8 10 12 14 ह्यांना 2 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर किती येतो? 0 येतो, म्हणजे तो इव्हन नंबर आहे. आणि कोणत्याही ऑड नंबरला 2 ने डिवाइड केला की रिमाइंडर 1 येतो. जसं की 3/2 रिमाइंडर 1, 5/2 रिमाइंडर 1, 7/2 रिमाइंडर 1. तर हे लॉजिक तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही ते लिहू शकता. आता हे लॉजिक बघा कसं लिहायचं आहे. व्हॅल्यू तर आधी घ्यायला लागेल आपल्याला. सपोज मी एन कन्सिडर करतोय आणि एन मध्ये आपण एक व्हॅल्यू घेऊया रॅन्डमली 34. इफ आता हा जो एन ला 2 ने डिवाइड केल्यानंतर, म्हणजे एन ला डिवाइड बाय 2 केल्यानंतर, सॉरी, रिमाइंडर 1 आला पाहिजे. तर रिमाइंडर साठी आपण काय वापरतो? रिमाइंडर साठी काय वापरतो? मॉड्यूल, पर्सेंट साइन. बघा इथे 34 मॉड्यूल 2, आन्सर 0. 35 डिवाइड बाय 2 1, करेक्ट. तर मी इथे 2 लिहिलेला. आता सांगा 34 असेल तर ह्याचा आन्सर काय येणार आहे? 0 येणार आहे. 0 जर येत असेल तर तो कोण आहे? इव्हन आहे. तर मी काय करतो, ह्याची व्हॅल्यू जर 0 ला मॅच होत असेल, येस, इकडची व्हॅल्यू 0 आहे आणि इकडची व्हॅल्यू पण 0, हे दोन्ही मॅच होत असतील तर मी त्याला काय म्हणेल? इव्हन नंबर म्हणेल ना. एन इज इव्हन नंबर. ओके, असं आपण म्हणूया. बघा, एन डिवाइड बाय 2, 34 बाय मॉड्यूल 2, रिमाइंडर किती आहे? 0. म्हणजे इथे काय येणार आहे तुमचा आन्सर? 0. 0 इक्वल टू 0, कंडिशन ट्रू आहे ना, तर तो इव्हन आहे. ह्याचा आन्सर बघा, एन इज इव्हन नंबर. 35. आता इथे आन्सर काय येणार आहे तुमचा? 1 येणार आहे. आणि 1 इक्वल टू 0, कंडिशन ट्रू आहे का? नाही, फॉल्स आहे. तर हा प्रिंट होणार नाही. तर ह्यासाठी मला काय करावं लागेल? एल्स द्यावं लागेल. आता एल्स का द्यायचा आहे? कारण की बायनरीच आहे ना, इव्हन किंवा ऑड असेल. तर इथे इलिप लिहिलं तरी चालेल, इलिप लिहिलं तरी चालेल, पण आपण एल्स लिहूया. एल्स प्रिंट येस एन इज ऑड नंबर. ठीक आहे. बघा, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. प्रिंट मध्ये हाय हॅलो जर तुम्ही असं लिहिला तर दोन्ही सुद्धा प्रिंट करतो. म्हणजे कॉमा देऊन तुम्ही मल्टिपल सुद्धा व्हॅल्यू प्रिंट करू शकता. कॉमा देऊन मल्टिपल प्रिंट करू शकता. जर मी अशा पद्धतीने लिहित असेल एन कॉमा, तर एन पण प्रिंट व्हायला हवा. एन मध्ये काय आहे? व्हॅल्यू आहे ना. किती आहे? 35 आहे ना. नाही, तो व्हेरिएबल आहे ना एन, तो डबल कोड कसा येईल? व्हेरिएबल आहे ना इथे एन. एन सुद्धा प्रिंट होईल आणि इज इव्हन नंबर सुद्धा प्रिंट होईल. म्हणजे इथे दाखवलेलं आहे तुम्हाला, मोर दॅन 2 व्हॅल्यू आपण प्रिंट करू शकतो. इथे सुद्धा आपण असंच करूया. एन इज ऑड नंबर.
हे लक्षात ठेवा, कॉमा देऊन आपण मल्टिपल व्हॅल्यू प्रिंट करू शकतो. हे थोडं अजून सेन्सिबल राहील. जिथे एन होता तिथे आता डायरेक्टली नंबर तो प्रिंट करतो एनच्या जागी. जर तुम्ही डबल कोटमध्ये एन लिहिला तर ॲज अ स्ट्रिंग कन्सिडर करणार, तो ॲज अ व्हेरिएबल नाही. म्हणून त्याला मी कॉमा देऊन पुढे घेतलेला, म्हणजे तो व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करेल जे व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर केलेले आहे. हा आहे ऑड इव्हनचा कोड. एसी कमी करायचा आहे का वाढवायचा आहे? थंडी वाजते की काय होते? थंडी वाजते, वाढव. कुठे आम्ही इकडे असेल ठीक. सॅकमध्ये घेतलास काय? ठीक आहे. अजून काही कंडिशनल बेसवर काही आहेत का तुमच्याकडे क्वेश्चन्स? ठीक आहे. काही सुचत नाहीये? फॅक्टोरियल एवढं डिफिकल्ट जाणं नको सध्या. फॅक्टोरियलसाठी फॉर लूप लागेल इटरेट करण्यासाठी. फॉर लूप झालेलं नाही अजून. आपण असं करूया, एक वर्ड घेऊया, ठीक आहे, आणि त्या वर्डमध्ये एक स्पेसिफिक लेटर अवेलेबल आहे की नाही, प्रेझेंट की ॲब्सेंट, आपण चेक करूया. एक सेंटेन्स घेऊया आपण. सपोज यस म्हणून एक सेंटेन्स घेऊया. त्याच्यामध्ये मी सपोज स्टॅटिस्टिक्स असा एक वर्ड घेतोय. आता मला चेक करायचं आहे की पी हा वर्ड ह्या स्टॅटिस्टिक्स मध्ये आहे की नाही. पी हा वर्ड स्टॅटिस्टिक्स मध्ये आहे की नाही मला चेक करायचं आहे. नाही आहे मला कोड लिहायचा आहे. कोड लिहायचा आहे, ठीक आहे. इफ पी असं लिहायला लागेल ना, नुसता पी लिहून चालेल का? नाही. यस पी इन यस. आपण इन पाहिलेला आहे ना मेंबरशिप ऑपरेटर. ह्याचा आन्सर सुद्धा ट्रू अँड फॉल्स मध्ये येतं. आता पी इन यस जर तुम्ही प्रिंट करत असाल फक्त, पी इन यस, तर ह्याचा आन्सर काय येतं? फॉल्स. मग तो खाली एंटर करणार आहे का? नाही करणार. यस इन यस ट्रू किंवा ए इन यस ट्रू, अशा पद्धतीने मी इथे चेक करतोय. पी इन यस ट्रू असेल तर तो एंटर करणार ना. प्रिंट झालं, आणि नसेल तर नॉट अवेलेबल. ओके, मी एन ए लिहितो. एल्स प्रिंट लिहावं लागेल ना, प्रिंट नॉट अवेलेबल. झालेलं आहे. आता याचा आन्सर काय येईल सांगा? एन ए येईल. ए इन यस अवेलेबल, टी इन यस केस सेन्सिटिव्ह, गुड, नॉट अवेलेबल. तर ह्याचा सुद्धा आन्सर ट्रू अँड फॉल्स मध्ये येतो, म्हणून आपण काय केलेलं आहे त्याला इथे यूज करू शकतो. ठीक आहे. अजून सपोज माझ्याकडे एक रेंज आहे, रेंज आहे 50 to 100, आणि मी जी व्हॅल्यू प्रोव्हाइड करत आहे ती व्हॅल्यू त्या रेंजमध्ये आहे की नाही मला चेक करायचं आहे. सपोज रेंज आहे 50 to 100 आणि मी एक तुम्हाला व्हॅल्यू प्रोव्हाइड केली 20, तर ती त्या दोन व्हॅल्यू मध्ये लाईव्ह होते का? येस ऑर नो? क्वेश्चन समजलं की नाही? माझ्याकडे एक रेंज आहे 50 to 100. मी जे काही व्हॅल्यू पास करेन ते फक्त ह्या रेंजमध्ये आहे की नाही मला सांगायचं. अवेलेबल इन रेंज, नॉट अवेलेबल इन रेंज. बघा, इफ जे काही व्हॅल्यू प्रोव्हाइड करणार त्याला काही, तुम्ही जे व्हॅल्यू प्रोव्हाइड करणार ना ते व्हेरिएबल म्हणून असाइन करा. का असाइन करायचं आहे? जर तुम्ही इथे डायरेक्टली व्हॅल्यू दिला तर तुम्हाला प्रत्येक कोडमध्ये चेंजेस करावे लागते.
प्रत्येक कोडमध्ये चेंजेस करावे लागतील. म्हणून मी तर सपोज एक व्हॅल्यू म्हणून एक नंबर घेत आहे, मी डायरेक्टली इथे नंबर चेंज केले की ऑटोमॅटिकली सगळे खाली चेंजेस होतील. म्हणून मी एका व्हेरिएबलमध्येच व्हॅल्यू स्टोअर करतोय. जे काही 30 असणार आहे ते इथे ऍड करतोय. इफ n इज ग्रेटर दॅन 50 पाहिजे अँड n लेस दॅन 100, दोन्ही सुद्धा सॅटिस्फाय झाले पाहिजे बरं का, ऑर नाही आहे तिथे, दोन्ही सुद्धा सॅटिस्फाय झाले म्हणजे पाहिजे तरच तो त्याच्यामध्ये येणार आहे. आणि हे दोन्ही आता इथे लॉजिकल ऑपरेटर आलेलं आहे बघा, अँड दोन कंडिशन, आणि दोन्ही कंडिशन जर सॅटिस्फाय असेल तर मला प्रिंट करायचं आहे व्हॅल्यू अवेलेबल किंवा व्हॅल्यू प्रेझेंट इन रेंज. गिव्हन रेंज म्हणूया. कॅप्स लॉक. अदरवाईज एल्सला मी डिरेक्टली नॉट अवेलेबल असं म्हणतो, जास्त लिहित बसणार नाही मी. ओके, आता ह्याचा आन्सर काय येणार आहे सांगा मला. एन येणार आहे, कारण पहिली कंडिशन ट्रू आहे का नाही, दुसरी कंडिशन नाही, दुसरी आहे पहिली नाही आहे. 300 पहिली कंडिशन ट्रू आहे, दुसरी कंडिशन फॉल्स, म्हणून आन्सर काय येणार आहे तुमचा एल्स. फर्स्ट कंडिशन ट्रू, सेकंड कंडिशन ऑल्सो ट्रू, म्हणून आन्सर येणार आहे व्हॅल्यू. आता आपण म्हणूया की ते n लिहू का मी, n कॉमा लिहिलं तर काय होईल, 80 व्हॅल्यू इज प्रेझेंट इज, थोडं सेंटेन्स वगैरे तुम्ही क्रिएट करून घ्या, थोडं सेंटेन्स वगैरे तुम्ही क्रिएट करा. तर अशा पद्धतीने आपण रेंज करू शकतो. आता ऑरची कंडिशन, ऑरची कंडिशन कशी लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे फिजिक्स आहे आणि इथे मॅथ्स आहे. मला काय करायचं आहे, दोन्हीपैकी एका सब्जेक्टमध्ये जर ग्रेटर दॅन 35 असेल तर ओव्हरऑल पास. एक्झाम्पल आहे बरं का. दोन्हीपैकी एक कंडिशन, एका सब्जेक्ट मला 35च्या ग्रेटर पाहिजे, तर मी काय करेन इथं P ग्रेटर दॅन 35 बरोबर असं असेल, आणि नंतर M ग्रेटर दॅन 35 पाहिजे, पण अँडच्या जागी मला काय हवं आहे ते ऑर हवं आहे. 35 ऑर. मला सांगा पहिली कंडिशन ट्रू आहे का, आहे, तर तो ऑब्विसली प्रिंट होणारच आहे, कारण दोन्हीपैकी एक कंडिशन पाहिजे. तर इथं आपण इथं पास म्हणतोय ना, तर पास करूया म्हणजे अजून समजा पास फेल, 80 पास काढूया आपण पास. फर्स्ट कंडिशन फॉल्स आहे, सेकंड कंडिशन फॉल्स आहे, दोन्ही पण कंडिशन फॉल्स आहे, आन्सर काय येणार आहे फेल. फर्स्ट कंडिशन सेकंड कंडिशन ट्रू, आन्सर काय येईल पास. हे ऑर झालेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला इफ एल्स इफ इलिफ एल्स हा कोड लिहायचा आहे. ठीक आहे, खाली बघूया माझ्याकडे काही एक्झाम्पल आहेत का, लिहिले असतील कदाचित. आहे इथे काय नेस्टेड आहे, नेस्टेड मध्ये पाहूया आपण. अँड ओव्हर तर आता पाहिलेलंच आहे, आपण नेस्टेड पाहूया. नेस्टेड म्हणजे इफ मध्ये इफ, नेस्टेड म्हणजे काय इफ मध्ये इफ, त्याला आपण नेस्टेड म्हणतो. जसं की मी अँड यूज केला होता, तिथे मी नेस्टेड सुद्धा वापरू शकतो. म्हणजे काय, मला दोन्ही मध्ये सुद्धा ग्रेटर दॅन 35 मार्क्स पाहिजेत, दोन्ही मध्ये सुद्धा ग्रेटर दॅन 35 मार्क्स हवेत, तर इथं मी काय करायला हवं, इथं ऑरच्या ठिकाणी अँड लिहायला हवं. आता सध्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड आहेत, तर मी काय म्हणेन पास की फेल, पास म्हणेन, तर दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय आहेत बरोबर आहे. एक जरी कंडिशन फेल झाली की आन्सर फेल येणार. आता मी काय करेन बघा, एक कंडिशन मी आतमध्ये लिहितो,
जर मला फिजिक्समध्ये ग्रेटर दॅन 35 असेल तर मला चेक करायचं आहे की मला मॅथ्समध्ये सुद्धा ग्रेटर दॅन 35 आहेत का. म्हणजे तो काय करेल, इफ कंडिशन ही कंडिशन ट्रू झाल्यानंतरच तो ह्याच्यामध्ये इंटर करेल, नाहीतर तो करणार नाही. म्हणजे फिजिक्समध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला भलेही 100 मार्क पडू दे, फिजिक्समध्ये फेल तर फेल. ठीक आहे, अशा पद्धतीने, कारण तो ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही करणार. प्रिंट आपण म्हणूया पास. आता हा प्रोसिजर कसा रन होईल बघा. आता एल्स तर काय लिहिलं तरी चालेल, कारण एल्स नाहीच आहे, कारण एल्स डायरेक्टली इथे लिहिलं आहे बघा. फिजिक्समध्ये 35 मार्क्स पडले तरच तो सेकंड कंडिशन चेक करेल, अदरवाईज सेकंड कंडिशन चेक करणार नाही. आता इथे बघा 60 मार्क्स आहेत, 60 ग्रेटर दॅन 35 आहे ना, आहे. मग तो आत लूपमध्ये इंटर करेल. जेव्हा लूपमध्ये इंटर केला तर त्याला समजेल की इथे अजून एक इफ कोड आहे त्या लूपमध्ये. ह्याचा लूप कधी संपतो, जेव्हा तुमचा लास्ट कोड संपून इथे एक नवीन लाईन चालू होते ना, तेव्हा त्याचा लूप संपतो. आता एकदा हा लूपमध्ये इंटर केला ना, तर लूप पूर्ण केल्याशिवाय तो बाहेर येत नाही. म्हणजे ह्या व्हाईट स्पेस कंप्लीट केल्याशिवाय तो बाहेर येत नाही. आता लूपमध्ये गेल्यानंतर त्याला समजलं की ते अजून एक कंडिशन आहे. तर इफ मॅथ्स ग्रेटर दॅन 35 आहे का, ट्रू आहे का, आहे असेल तर तो परत ह्या लूपमध्ये एंटर करेल आणि हे पास प्रिंट करेल अशा पद्धतीने. आणि जर सपोज तुमच्या फिजिक्समध्येच मार्क्स नसतील तुम्हाला तर ते डायरेक्टली फेल करून टाकेल. एक्झाम्पल आहे. तर ह्याला आपण म्हणतो नेस्टेड लिस्ट. ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आपण अजून एक पाहूया. कोणता एक त्याच्यामध्ये अजून एक एल्स लिहावं लागेल. आता बघ इथे 60 आहे, इथे 30 असेल, तरी सुद्धा ह्याला फेल करायचं असेल किंवा काही दुसरं करायचं असेल तर इथे ह्याला एल्स लिहावं लागेल परत. इथं म्हणजे हा बघा, हे ह्या इफ मध्ये परत आपण एक अजून एक इफ एल्स लिहिला आहे बघा. अलाइनमेंट बघा, ह्या इफचा व्हाईट स्पेस इथे आहे आणि ह्या इफचा व्हाईट स्पेस इथे आहे. ह्या इफचा एल्स बरोबर इफच्या खाली आहे आणि ह्या इफचा एल्स बरोबर ह्याच्या खाली आहे. तर ही इंडेंटेशन एरर, म्हणजे हे अलाइनमेंट जर चुकला तर तुम्हाला तो एरर 100% भेटणार आहे. म्हणजे तुम्ही जर ह्याला इथे जर घेतलात तर तो एरर देणार आहे. तर ह्या लूपमध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते हे जे स्पेस आहेत हेच महत्वाचे आहेत. करेक्ट. बघा आता एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला मी. हा बघा, एक कोणतीही व्हॅल्यू घ्या, सपोज n आपण 8 घेऊया आणि तो n आहे ना, तो 3 आणि 2 ह्या दोन्हीपैकी कोणकोणत्या व्हॅल्यूने पूर्णपणे डिव्हिजिबल आहे मला चेक करायचं आहे. पूर्णपणे डिव्हिजल म्हणजे रिमाइंडर 0 पाहिजे, लक्षात घ्या. 8 ला 2 ने पूर्णपणे भाग जातो का, यस. 3 ने जातो का, नाही जात. 12 ला 2 ने जातो भाग, 3 ने जातो का, यस. म्हणजे 12 डिव्हिजिबल बाय 2 अँड 3. 8 असताना 8 इज डिव्हिजिबल बाय 2 बट नॉट डिव्हिजिबल बाय 3. 9 डिव्हिजिबल बाय 3 बट नॉट डिव्हिजिबल बाय 2. आणि 7 करेक्ट. तो कंडिशन मला इथे लिहायचे किंवा तो कोड मला इथे लिहायचा. ठीक आहे, लिहूया आपण. आपण एक नवीन, ठीक आहे. आता इथे लिहावं लागेल आपल्याला नेस्टेड लिस्ट. बघा व्हॅल्यू n घेऊ, nच घ्यायला पाहिजे असं काही मॅन्डेटरी नाहीये, पण नंबरचा तो इनिशियल मी n घेतोय. आपण सुरुवातीला 9 घेऊया. पहिल्यांदा चेक करूया 2 आणि 2 असेल तर 3 कडे जाऊया. इफ n मॉड्युलो 2 इक्वल टू 0, जर पूर्णपणे तो डिव्हिजिबल असेल तर आपण काय करूया, 3 ला सुद्धा चेक करूया. आता बघा मी काय करतो, इफ n डिव्हिजिबल बाय 3 इक्वल टू 0. आता बघा हे दोन्ही कंडिशन ट्रू असेल तर ह्याचा अर्थ काय, ते दोन्ही
2 आणि 3 ने दोन्ही डिव्हिजिबल आहे. म्हणजे n इज डिव्हिजिबल बाय 2 अँड 3. आणि हे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाले तर. एल्स म्हणजे काय, 2 ने सॅटिस्फाईड झाला तर आतमध्ये येईल, पण 3 ने जर होत नसेल तर आपण इथे म्हणायचं आहे की फक्त तो 2 नेच डिव्हिजिबल आहे. आणि 2 न डिव्हिजिबल असेल तरच तो इंटर केलेला आहे. मग आपण इथे म्हणूया प्रिंट n इज, n असं काय लिहितो समजते ना, मी प्रिंट करण्याची व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी n इज डिव्हिजिबल बाय 2 बट नॉट 3. एल्स नाही लिहून चालणार. तो 3 ना असेल तर इथे मला इलिप लिहावं लागेल. पहिलं 3च चेक करावं लागेल, एल्स लिहून चालणार नाही. इलिप n मॉड्युलो 3 इक्वल टू 0 कोलन. आता 3 ने डिव्हिजिबल असेल तर पहिल्यांदा चेक करतोय आपण, आणि सेम नंतर 2 न चेक करतोय. ओके, पहिल्यांदा 2 न चेक केला, मग 3च चेक केला. आधी 3 न चेक करूया, मग 2 न चेक करूया. ओके, लाईन बाय लाईन. मग ते आन्सर काय येणार आहे. लॉजिक डिपेंड करतं, ह्याच्यापेक्षा शॉर्ट लॉजिक कोणाचंही असू शकतो. कोणी अँड वापरून करू शकतो. ओके, डिरेक्टली अँड लिहायचं की 2 अँड 3 ने डिव्हिजिबल असेल तर बोथ डिव्हिजिबल. ओके, 2 न डिव्हिजिबल आहे आणि 3 न नॉट डिव्हिजिबल आहे तर सिंगल लाईन मध्ये. तर अँडचा यूज करून सुद्धा हा कोड लिहू शकतो, तो सुद्धा आपण ट्राय करूया. आता 3 न झाल्यानंतर आपण काय करूया, इफ n डिव्हिजिबल बाय 2 इक्वल टू 0 असं असेल तर आता बोथ ची गरज नाही असं मला वाटतं, कारण तो ऑलरेडी 2 न झालेला आहे, तर बोथची गरज नाही. तर आपण एल्स वापरूया का, एल्स वापरूया. एल्स म्हणजे काय, तो 2 ने डिव्हिजिबल होऊ शकत नाही, होत असेल तर तो येईलच. आपण इथे म्हणूया इफ n डिव्हिजिबल बाय 3 इक्वल टू 0 प्रिंट n इज डिव्हिजिबल बाय 3 ओनली. आणि 2 ने नाही आहे म्हणूनच तर खाली आलेला आहे. आणि 3 ने सुद्धा नसेल तर दोन्ही सुद्धा नाही ना. प्रिंट सिक्वेन्स सांगतो तुम्हाला मी, नॉट डिव्हिजिबल बाय 2 अँड 3. सिक्वेन्स बघा कसा असणार आहे. पहिल्यांदा तो चेक करेल. आता व्हॅल्यू आहे 8, आपण 8 घेऊया. 8 2 ने डिव्हिजिबल आहे की नाही आहे, तो लूपमध्ये इंटर करेल आणि 3 ला चेक करेल. 3 ने आहे का, नाहीये, मग तो काय म्हणेल इथे, 8 इज डिव्हिजिबल बाय 2 बट नॉट 3. बरोबर आहे ना आन्सर. येस. सपोज इथे 12 आहे, n डिव्हिजिबल बाय 2 आहे ना, तो लूपमध्ये इंटर करेल आणि 3 ला चेक करेल. दोन्ही सुद्धा आहेत ना 2 आणि 3, कारण 2 असेल तरच आत आलेला आहे. 9 n डिव्हिजिबल 2 आहे का, नाही, तो एल्स मध्ये जाईल. आता 2 ने नाही आहे म्हणून तर तो खाली आलेला आहे, आणि फक्त मला आता चेक करायचं 3 साठी. तो 3 ला डिव्हिजिबल आहे का, आहे, म्हणून मी ते लिहिलंय n इज डिव्हिजिबल बाय 3 ओनली, कारण की 2 नाही आहे. इथं फॉल्स झाला ना हा, आणि हा सुद्धा नसेल तर नॉट डिव्हिजिबल बाय 2 अँड 3. ठीक आहे. आता हे 9 काय असणार आहे सांगा बरं. 3 ओनली. 12 काय असेल, बोथ. 24 काय असेल, 24 बोथ. 8 काय असेल, ओनली डिव्हिजिबल बाय 2 बट नॉट 3. ठीक आहे. ह्याला म्हटलं जातं नेस्टेड लिस्ट. ह्याला काय म्हणतो आपण, नेस्टेड लिस्ट. आणि जर तुम्हाला नेस्टेड लिस्ट लिहायचं नाहीये आणि अँड वापरून लिहायचं आहे तर ह्याच्यापेक्षा सिंपल कोड लिहू शकता. कसा बघा,
हा, इफ n modulo 2 equal to 0 and n modulo 3 equal to 0 असं असेल तर डिव्हिजिबल बाय बोथ. करेक्ट. प्रिंट बोथ अशा पद्धतीने म्हणाल. नंतर इलिप n modulo 2 equal to 0 and n modulo 3 not equal to 0. म्हणजे हा पूर्णपणे भाग जाणार नाही असं म्हणतो ना, आणि हा पूर्णपणे भाग जायला पाहिजे. तर डिव्हिजिबल बाय ओनली 2. समजतं की अँड वापरून कसं करतोय आपण. इथं पण n लिहूया, कॉमा द्यायला लागेल ना. n is yes divisible by 2 but not 3 असं लिहू. करेक्ट. सेम कोड इलिप आता हा 2 ला नॉट इक्वल टू करूया, 3 ला इक्वल टू करूया. n मॉड्यूल 2 नॉट इक्वल टू 0 अँड n मॉड्युलो 3 इक्वल टू 0. प्रिंट n is divisible by yes 3 ओनली असं म्हटलं तर चालेल. सेंटेन्स तुम्ही लिहा जे हवं ते, आणि एल्सच राहील ना आता डायरेक्ट. आता इथे इलिप लिहायची गरज नाहीये. हा, दोन्ही नसतील तर एल्सला येईल. तर एल्सला आपण काय म्हणणार आहे, प्रिंट नॉट डिव्हिजिबल बाय. ओके सॉरी बोथ नॉट. ओके एन लिहायचं. बघा हे अँडचा यूज करून लॉजिक तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही कसा कोड लिहिताय. ह्याच्यापेक्षा सुद्धा दुसरं लॉजिक असू शकतं. इट इज डिव्हिजिबल बाय 2 and 3 कसा आला. ओके बट नॉट 3 आहे का. डिव्हिजिबल बाय 2 लिहितोय ते 2 ओनली. थोडा अंडरस्टँड. ओनली 2. आता जो n आहे ना तो मी इकडे घेतो खाली. नाइन डिव्हिजिबल बाय yes 3. 12 both. 11 not divisible by both. अशा पद्धतीने हा कोड लिहिला जातो. लॉजिक महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. ते कसं बिल्ड करता किंवा कशा पद्धतीने तुम्ही विचार करता, हे अँड वापरून होईल किंवा हे नेस्टेड लिस्ट आणि नेस्टेड लिस्ट नाही, नेस्टेड इफ लूप. ओके, हे लूप मध्ये लूप, जसं की फॉर मध्ये सुद्धा इफ असतं, व्हाईल मध्ये सुद्धा इफ असतं, इफ मध्ये सुद्धा इफ असतं. अशी इफ तुम्ही कितीही लिहू शकता. अशी इफ तुम्ही कितीही लिहू शकता. मग तो असा तिरका इकडे जाईल, कारण तो व्हाईट स्पेस घेत ह्या कोपऱ्यामध्ये येईल असं. ठीक आहे. काही डाऊट आहे का कोणाला. ह्यासाठी लागेल प्रॅक्टिस. तुम्ही एक 4-5 क्वेश्चन घेऊन स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, तर तुम्हाला ते अलाइनमेंट समजेल. 1-2-3दा चुकल्यानंतरच ते अलाइनमेंट लक्षात येईल. आता तुम्हाला माहित आहे असं वाटत असेल तर तुम्ही जेव्हा टाईप करताना तेव्हा तुम्ही बरोबर चुकणार आहे. तर ही जी अलाइनमेंट आहे परफेक्ट जर माइंडमध्ये बसवायची असेल तर तुम्हाला हे 2-3 वेळा टाईप करून चेक करावं लागेल न बघता, तर तुम्हाला ते अलाइनमेंटचा एरर समजेल. आणि जो कंडिशन आहे ते कंडिशन म्हणजे जे लॉजिक आहे ते लॉजिक तुम्हाला येणं गरजेचंच आहे. तो कोणत्या सिलेबसमध्ये नसतो. ठीक आहे. आता हे फक्त आपण एक्झाम्पल घेतो. ते लॉजिक तुम्हाला बिल्ड करावं लागेल स्वतःमध्ये. ठीक आहे. काही एक्झाम्पल आहेत का तुमच्याकडे जे आपण इथे सॉल्व्ह करू शकतो. आपण एक असं करूया, एक लिस्ट घेऊया आपण आणि ती व्हॅल्यू लिस्टमध्ये आहे का चेक करूया. जसं की आपण स्ट्रिंग चेक केलेला आहे.
करू शकतो का आपण? कोड सांगाल का मला? एक लिस्ट डिफाईन करायची, त्याच्यामध्ये आपण एक समथिंग व्हॅल्यूज घेऊया आणि आपण कोणतीही व्हॅल्यू रॅन्डमली त्या लिस्टमध्ये अवेलेबल आहे की नाही आपल्याला चेक करायचं आहे. तर तुम्ही मला कोड सांगा. ठीक आहे, मी ते एल कन्सिडर करतो आणि ह्याच्यामध्ये मी रॅन्डमली व्हॅल्यूज घेतो. ठीक आहे, हे रॅन्डमली व्हॅल्यूज आहे. चला कोड सांगा. मी आधी एन म्हणून एक समथिंग व्हॅल्यू घेईन मी नंतर. इफ एन इन एल कोलन इंटर प्रिंट हा बरं एन लिहूया. एन इज अवेलेबल इन लिस्ट असं लिहूया का? एन इज इन द लिस्ट. ठीक आहे. एल्स प्रिंट एन इज ओके एन इज डन. आता एन मी घेईन 42 not in the list. 42 is not in the list. 24 in the list. 6 7 ठीक. हा कोड तरी तुम्हाला लिहिता येतो. आता बघा सिंपल काय करायचं मला, जर ती व्हॅल्यू इकडे पहा, जर ती व्हॅल्यू लिस्टमध्ये नसेल तर मला ती लिस्टमध्ये ऍड करायची. सोपं आहे बरं का, फक्त थोडं कॉम्प्लिकेटेड वाटतंय. जर ती व्हॅल्यू लिस्टमध्ये नसेल तर ती व्हॅल्यू मला लिस्टमध्ये ऍड करायची. ऍड करण्यासाठी काय वापरतो आपण? लिस्टमध्ये व्हॅल्यू ऍड करण्यासाठी काय वापरतो? अपेंड. इथं अपेंड वापरायचं ना आतमध्ये. सिंपल. आता फक्त कंडिशन काय, ती लिस्टमध्ये नसायला पाहिजे. नसायला पाहिजे म्हणजे नॉट इन ना, बरोबर आहे. तर इथंच लिहूया का आपण एन नॉट इन एल. जर ती व्हॅल्यू ह्याच्यामध्ये नसेल तर ही कंडिशन ट्रू होईल. तर मला इथं ऍड करायचं आहे एल डॉट अपेंड एन. हे काही नसेल तर गरज नाही, असेल नसेल तरच ऍड करायचं, त्यामुळे एलची गरज नाही. आणि मी ते खाली इथं प्रिंट करून दाखवतो मला एल. आता 7 अपेंड होईल की नाही? म्हणजे जे मेथड्स आहेत ते सुद्धा तुम्हाला त्या इफ मध्ये वापरता आले पाहिजेत. 24 ऍड होईल का लास्टला? नाही होणार, ऑलरेडी आहे ना. नाही होणार. 25 अशा पद्धतीने. जर व्हॅल्यू त्याच्यामध्ये नसेल तर मला ती सुरुवातीला ऍड करायची. आता मी लास्टला ऍड केलेलं आहे ना, मला सुरुवातीला ऍड करायची. जर व्हॅल्यू आता ही लास्टला ऍड झाली ना, मला स्टार्टला ऍड करायची, सुरुवातीला. मेथड्स आठवा, मेथड्स आठवा लिस्टचे. स्पेसिफिक पोझिशनला ऍड करण्यासाठी काय वापरतो आपण? नाही, तो स्ट्रिंग मध्ये इन्सर्ट. करेक्ट. आणि कोणती पोझिशन? करेक्ट. येस. इन्सर्ट आपण करणार आहे 0 पोझिशनला एन ही व्हॅल्यू. आता 25 कुठे जाईल? सुरुवातीला. हे लॉजिक तुम्हाला यायलाच पाहिजे, कारण ते मेथड्स तुमच्या माइंडमध्ये पाहिजेतच पाहिजेत. आता मला ती व्हॅल्यू असेल तर मला रिमूव्ह करायची, प्रेझेंट असेल तर. मला कोड परत सांगा, मी एक नवीन सेल घेतो इथे. जर व्हॅल्यू त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल तर मला रिमूव्ह ऑपरेशन रन करायचं आहे. पहिल्यांदा ती व्हॅल्यू आहे की नाही मला चेक करावं लागेल. त्यासाठी कोड काय लावावं लागेल मला? इफ
एन इन की नॉट इन? इन एल असेल तर एल डॉट रिमूव्ह एन. झालं, सिम्पल. इथे एन इथे डिफाईन केलं, मी इथे डिफाईन करून घेतो एन, म्हणजे चेंज करता येईल मला. एन इक्वल टू 24. आता वरचाच लिस्ट रेफर करतो बरं का आपण. मी इथं प्रिंट करतो बरं का. आता मी इथं प्रिंट केलेला आहे याचा अर्थ तो लूपच्या बाहेर आहे बरं का, इफच्या बाहेर आहे. म्हणजे इफ इथे संपला तुमचा, ठीक आहे. ह्याच्या खाली लिहिलंय म्हणजे प्रिंट, हा एक नवीन लाईन आहे तो. हा, इथे काय करतो आपण, एल प्रिंट करायचं बघा. 24 काय होईल, रिमूव्ह होईल की नाही? आहे म्हटल्यावर रिमूव्ह होईल. 200 मग एरर येईल का? कसा एरर येईल? काय एरर येईल? काहीच येणार नाही. म्हणजे आन्सर एल आहे तसा प्रिंट होईल ना. एरर येणार नाही, कारण की तो कंडिशन आहे ना. इथे कंडिशन ट्रू नसेल तर एक्झिट डायरेक्टली. म्हणजे ह्याच्यामध्ये जे व्हॅल्यूज आहेत 25, 53, हे जे काही 5 व्हॅल्यूज आहेत हे आहे ते रिटर्न होतील तुम्हाला. कारण याला आपण रिअसाइन करत नाही, त्याच्यामुळे तो 24 इथे असाइन होत नाही परत. जेव्हा हा लेटेस्ट वाला घेतोय तो, म्हणजे ह्याच्यामध्ये एवढीच व्हॅल्यू राहते. मी आता एन म्हणून जी व्हॅल्यू देईन ती व्हॅल्यू जर त्याच्यामध्ये असेल तर मला त्याचा इंडेक्स पोझिशन हवे. जर ती व्हॅल्यू त्याच्यामध्ये असेल तर म्हणजे इनच येईल ना. इंडेक्स साठी आपण काय वापरतो? इंडेक्स साठी इंडेक्सच वापरतो. इंडेक्स. आता इथे प्रिंट लिहायची गरज आहे, कारण की तो एल मधून देणार नाही, इथून देणार आहे तो. ठीक आहे, तो चेंज नाही करत ना, त्यामुळे एल प्रिंट करून काय उपयोग नाही आहे. काउंट आणि इंडेक्स हे काय चेंज करतात का? नाही. त्यामुळे त्याला तिथूनच प्रिंट करणं गरजेचं आहे. हा काय आन्सर देणार नाही, कारण तो व्हॅल्यूज नाही त्याच्यामध्ये. 53 घेऊया आपण 1, कारण की हा 1 काय आहे तो तुम्ही कन्फ्युज व्हाल, कारण की हा लेटेस्ट वाला आहे ना. तो लेटेस्ट मध्ये आपण 24 रिमूव्ह केलेला आहे. अरे काय कॉपी करून मी 53 1 26 म्हणजे लिस्टचे मेथड सुद्धा मी ह्याच्यामध्ये यूज करत आहे, लक्षात घ्या. आतापर्यंत जेवढे तुम्ही लर्न केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी ह्या इफ मध्ये वापरू शकता तुम्ही. आता इथे बघा, हा जो काही डेटा टाईप आहे ठीक आहे, मला काय चेक करायचं आहे. जर माझा डेटा टाईप लिस्टच असेल, काय म्हणतो मी, डेटा टाईप लिस्ट असेल तरच मला अपेंड मेथड अप्लाय करायची, अदरवाईज करायची नाही. कंडिशन काय आहे, माझा जो म्हणजे जे काही व्हेरिएबल आहे तो लिस्टचा डेटा टाईप पाहिजे, तरच मी काय करेन, अपेंड 100 करेन. आणि जर नसेल तर अपेंड करणार नाही, कारण की अपेंड फक्त लिस्टवरच अप्लाय होतो ना. तर तो डेटा टाईप लिस्ट आहे हे कसं लिहिणार आपण? हा, टाईप कोणता चेक करण्यासाठी आपण कोणता फंक्शन वापरतो? टाईपच, करेक्ट, टाईपच फंक्शन आहे. बघा, इफ टाईप ऑफ एल, टाईप ऑफ एल. आता बघा इथे मी टाईप ऑफ एल काय सांगतो मला, इथं काय आहे, लिस्ट आहे. तो जर मॅच करत असेल ह्याला लिस्टला तरच मला काय करायचं आहे, एल डॉट अपेंड 100 करायचं आहे. जर नसेल तर नाही करायचं. तर इथे मी खाली तर प्रिंट, एलची गरज नाहीये, असेल तरच करणार ना. नसेल तर काही ऑपरेशन करायचं का आपल्याला? हा, तर असेल तसं काही असेल तर आपल्याला एलची गरज आहे. आता मी एल प्रिंट करतो. एल हा कोणता डेटा टाईप आहे माझा? लिस्ट आहे. तर ह्याच्यामध्ये 100 ऍड होईल की नाही होईल?
आता होईल का? का नाही होणार? करेक्ट. आता होईल का? नाही होईल. समजते कंडिशन कशी लिहायची असतात. लेंथ मध्ये एल मध्ये जर मोर दॅन 3 व्हॅल्यूज असतील, ओके, तर आपण असं म्हणू की ग्रेटर दॅन 3 एलिमेंट, म्हणजे एलिमेंट हे 3 पेक्षा जास्त पाहिजेत. हे कसं चेक करणार आहे आपण? ह्या एल मध्ये तुमची जी लेंथ आहे, एलिमेंट आहेत ते ग्रेटर दॅन 3 पाहिजेत. लेंथ काउंट करण्यासाठी काय फंक्शन आहे? लेंथ नाही, लेन फंक्शन आहे. काय फंक्शन आहे? लेन फंक्शन. बघा, इफ लेन ऑफ एल, लेन ऑफ एल ह्याचा आन्सर काय येणार आहे? 5 ग्रेटर दॅन 3 असं असेल तर आपण म्हणणार आहे ग्रेटर दॅन 3 एलिमेंट. आणि खाली हा प्रिंट काही गरज नाही आहे. आहे ना? हा लिस्ट असेल, टर्पल असेल, काही असेल. आता तुम्ही मला आन्सर द्यायचा आहे ह्याचा. काय येईल? ग्रेटर दॅन 3 एलिमेंट आहेत का की नाही? मग काय होईल? मल्टिपल व्हॅल्यू सेट घेत नाही ना, मग तो 0 जाणार. टोटल किती एलिमेंट झाले? 2 एलिमेंट. बरोबर आहे का? करेक्ट. म्हणजे समजलेलं आहे चांगल्या पद्धतीने तुम्हाला. तर थांबूया आपण आज इथे. इफ, इलिफ, एल्स तुम्ही घरी थोडं स्टडी करा, थोडं ChatGPT कडून रेफरन्स घ्या, एक्झाम्पल्स घ्या आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. पहिला क्वेश्चन्स घ्या, सॉल्व्ह करा, त्यानंतर त्याच्याकडून आन्सर घ्या, म्हणजे क्रॉस चेक करण्यासाठी. ठीक आहे? काही डाऊट असेल तर आपण उद्या पाहूया. चल थांबू आपण आज.